Praise the Lord. देवाला धन्यवाद. I believe you have come with great expectation. माझा असा विश्वास आहे की तुम्ही मोठ्या अपेक्षा ठेवून आलेली असाल And God will not deny. आणि देव तुम्हाला नाकारणार सुद्धा नाही. दार देवाचं आहे, तो देईल Amen. जरूर. We'll open our Bibles to Deuteronomy 31 verse 6. अनुवाद 31वा अध्याय आणि त्यातलं 6वं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. अनुवाद 31:6. If you have got your Bibles, open to Deuteronomy 31 verse 6. तुमच्याकडे जर बायबल असेल तर उघडा ते काढा. अनुवाद 31वा अध्याय 6वं वचन. Be strong and brave. Do not be afraid. The Lord your God goes with you. He will never leave you. Amen. He will never abandon you. हालेलुया. अनुवाद 31:6 मध्ये लिहिलंय, बलवान व्हा आणि धैर्य धरा, त्यांच्या पुढे भेऊ नका आणि धास्ती धरू नका, कारण परमेश्वर तुझा देव तोच तुझ्या संगती चालत जात आहे. तो Praise तुला अंतर God. देणार नाही, तुला टाकणार नाही. Why did God say be strong, be brave, don't fear? देव का असं म्हटलेलं आहे इथे की खंबीर रहा, बलवान रहा, भिऊ नका. He didn't say because the road was easy. तो अशासाठी म्हटला नाहीये की मार्ग सोपा होता म्हणून. He said it because they were staring at a horizon which was full of giants and terrifying of the unknown. पण ते अशा आभाळाकडे बघवते की ज्या आभाळामध्ये बघून त्यांना काही कळत नव्हतं. पुढे जे काही अज्ञांकित आहे, त्यांना माहित नाहीये पुढे काय आहे. And so he spoke these words because आणि म्हणून हे शब्द ते बोलला, कारण he knows our human frame. देवाला आपली मानवी आकृती माहिती आहे ना. And he knows our human frame is wired to leak courage. आणि देवाला माहिती आहे की आपल्या मानवी आकृतीनुरूप आपल्यातला जो धीर आहे, जे धाडस आहे, ते वेळोवेळी निघून जाऊ शकतं हे देव जाणून आहे. And we are prone to heart failure. आणि कधी ना कधी मग असल्या या परिस्थितीमध्ये आपल्या हृदयाला त्रास होऊ शकतात. आपलं धाडस, आपला धीर निघून जाऊ शकतो, देव जाणून आहे. And he knows that when we face the fear of death, आणि देवाला माहितीये की जेव्हा आपल्याला अशा पद्धतीनं मृत्यूविषयीनं, कर्जाविषयीनं काही भय येतं, or the sting of abandonment, किंवा काही मला सोडलेलं आहे, मला टाकलेलं आहे, असा काहीतरी डंख जेव्हा आपल्याला मारायला लागतो, or the shadow of sickness, किंवा काही आजारांची सावली जर आपल्यावर आली, then nobody is there to help them. तर मग त्यांना मदत करणारं कोणी नाहीये. अशी मानवाची एक आकृती, मानवाची एक फ्रेम देवाला माहित आहे. And that's why God comes to your rescue. आणि म्हणून देव तुम्हाला वाचवायला आणि सोडवायला येतो. He comes to save you. म्हणून देव तुम्हाला वाचवायला येतो. He is mighty to save you. देव एक तर वाचवायला महान आहे. You have to trust him. तुम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे, You have to look to him. देवाकडे पाहायला पाहिजे. And so God issued this decree तर देवाने हे फरमान काढलं because कारण he wanted to settle the most haunting question. देवाला हा एक सगळ्यात मोठा पछाडणारा जो प्रश्न होता, तो प्रश्न सोडवायचा The होता. question that is there in every human soul. आणि हा प्रश्न प्रत्येक मानवी जीवामध्ये आहे आणि हा प्रश्न देवाला सोडवायचा होता. Will I have to face the dark alone? की मला या काळ्या कुट्ट समयाला, अंधाराला एकट्यानंच तोंड द्यायला लागणार आहे का? And his answer is thunderous. आणि देवाचं जे उत्तर आहे ते गर्जनामय आहे. He says no. देव म्हणतो नाही नाही. He promised to go with you. देवाने वचन दिलं की मी तुझ्या सोबत जाणार आहे. He said you don't need to face it alone. देव म्हणाला तू एकट्यानं या सगळ्याला तोंड द्यायची गरज नाहीये, मी येतोय. You don't need to fight alone. तू एकट्यानं झगडायची गरज नाही, मी येतोय. You are not alone in this. तू एकटा नाहीयेस या सगळ्यामध्ये. I want to be with you. मला तुझ्या सोबत राहायचंय. Praise God. देवाला धन्यवाद. Not just behind you as a memory आणि केवळ तुझ्या पाठीमागे एक स्मरण म्हणून मला राहायचं नाही, or ahead of you as a goal, किंवा मला तुझ्या पुढे एक ध्येय म्हणून राहायचं नाही, but he wants to be beside you. तर देवाला तुमच्या बाजूने उभं राहायचंय. As a bodyguard, he wants to stand next to you. एका अंगरक्षकाप्रमाणे देवाला तुमच्या शेजारी उभं राहायचंय. As a security, he wants to be beside you. एक संरक्षण या नात्याने देवाला तुमच्या बाजूने उभं राहायचंय. Praise God. देवाला धन्यवाद. Courage is not the absence of fear. बघा, धाडस आणि धीर म्हणजे भीती नाहीये असं नव्हे, but the presence of God. तर देवाचा सहवास आहे. If you have God,
जर देव तुमच्या सोबत असेल, if you have His presence, देवाचा सहवास तुमच्या सोबत असेल, then you will have courage. तर तुम्हाला धाडस आणि धीर मिळेलच. Praise God. देवाची उपस्थिती आपल्या सोबत असेल तर धाडस आणि धीर आपल्यात येतच. Imagine a child learning to ride a bicycle, कल्पना करा, एखादं लेकरू सायकल चालवायला शिकत आहे and the father runs behind holding the seat. आणि वडील त्याच्या मागे सायकलचं सीट धरून वडील त्याच्या बरोबर धावतायत. Isn't it? He holds ना? the seat. वडील काय करतात की ते सायकल चालवते, लेकरू शिकतंय आणि वडील ते सीट धरून मागे चालतात, धावतात. And the child shouts, आणि ते लेकरू ओरडतं Daddy, don't let me go. की डॅडी मला एकट्याला सोडू नका, Don't let go. डॅडी मला सोडू नका, मागून सोडू नका. And the father says, आणि वडील म्हणतात, Don't worry, child. अरे काळजी नको करू I am बेटा. right here behind you. मी तुझ्या मागेच तुला धरून आहे रे, I am holding you. मी तुला धरून आहे. And that's what God does. आणि देव असं करतो. He holds you by His righteous right देव hand. त्याच्या धार्मिकतेच्या, नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला धरतो. Amen. आमेन. And so sometimes म्हणून ना कधी कधी God works like that guiding, परमेश्वर त्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करतो. like that guide. गाईड असतो ना, मार्गदर्शक असतो ना, जो मार्ग दाखवतो. And even when you wobble, He holds the seat. आणि आपण जरा डगमगलो ना तरी सुद्धा तो सीट धरून असतो. So don't worry. पण काळजी नाही करायची. You may wobble, but you will not fall. हा, कदाचित तुम्ही थोडस डगमगाल पण पडणार नाहीये, Because God is holding your seat. कारण देव तुझं सीट मागून धरून आहे. Praise God. देवाला So धन्यवाद. don't fear about anything. मग कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नाही. Many people live with a quiet fear inside them. अनेक लोक मात्र आतमधून ना घाबरलेले असतात, कुणाला सांगत नाहीत, कुणाला बोलत नाहीत, पण आतून घाबरले. It's the fear of being alone. आणि त्यांना एकटं पडायची भीती वाटत असते की आता मी एकटा पडतो का काय. They are ready to do anything, but they want somebody next to them. ते काही करायला तयार असतात, पण त्यांना त्यांच्या बाजूने कोणीतरी हवं असतं. Today, many people feel lonely. आज अनेक लोकांना असं एकटं एकटं वाटतं. They are surrounded by thousands of people, yet they feel lonely. आणि त्यांच्या अवतीभोवती हजारो माणसं असतात बरं का, तरी सुद्धा त्यांना एकटं वाटतं. Why? अलीकडचा जमानाच आहे. कारण Because they don't find support. कारण त्यांना आधार मिळत नाही कुठून. A man passing you by doesn't mean he's your support. जो मनुष्य तुझ्या बाजूने निघून चाललेला आहे, चालत चाललेला आहे, तो तुझा आधार आहे असं सांगता येत नाही ना. A man who is seated next to you is not a support. जो माणूस तुझ्या शेजारी बसलेला, इकडे एक बसलाय, तिकडे एक बसलाय, समोर एक बसलाय, तो तुझा आधार आहे असं म्हणता येणार नाही ना. You need support. एक आधार लागतो ना, एक आधार लागतो. You need somebody to wipe away your tears. कोणीतरी आपले अश्रू पुसणारं लागतं ना रे बेट, You कधीतरी. need somebody to say, my son, don't worry, my daughter, don't worry. आणि कधी ना कधी आपल्याला कोणीतरी असं म्हणणारं लागतं की माझ्या मुला तू काळजी नको करू, माझ्या मुली तू काळजी करू I am नको. there. मी आहे ना, I am there for you. मी आहे ना तुझ्यासाठी, काळजी करू नको. And that only God can do. आणि हे फक्त देवच करू शकतो. साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, गाणं आहे ना, असा आपला आधार तोच आहे. A man may lose his wife after many years of marriage. आणि कदाचित एका पुरुषाची बायको लग्नाच्या अनेक वर्षांनंतर कदाचित वारली असेल. And suddenly the house that was once full of laughter becomes silent. आणि अचानक त्याचं जे घर एकेकाळी हसण्यानं वगैरे भरलेलं होतं, आनंदाने भरलेलं होतं, ते शांत झालं असेल. The chair across the table is empty. टेबल पाशी तिची जी खुर्ची आहे ती आता रिकामी झाली कारण ती वारली. The cup of tea is no longer shared. आता तिचा चहाचा कप कोण घेणार, ती तर गेली, मग तो चहाचा कप तसाच आहे. Loneliness can sit in the room like an unwanted guest. हे असं एकटेपण जे असतं ना, ते न बोलावलेल्या पाहुण्यासारखं घरात येऊन राहतं. But my God sees the lonely heart. पण माझा देव असं एकटं पडलेलं हृदय बघतो. Amen. आमेन. And when everyone else leaves, आणि बाकीचे सगळे जरी सोडून गेले my God remains. तरी माझा देव मात्र थांबतो. My God remains. माझा देव मात्र तिथे थांबतो. Loneliness may fill the house, आणि एकटेपण कदाचित घराला भरेल, but it cannot fill the place where God enters. पण जिथे देव प्रवेश करतो त्या जागेत एकटेपण राहू शकत नाही. कारण कोई भी छोड़े मुझे, यीशु कभी नहीं छोड़ेगा. Praise God. येशू कभी नहीं छोड़ता. And that is our greatest comfort. आणि आपलं सगळ्यात मोठं सांत्वन हेच आहे की कोणी येऊ, कोणी जाओ, कोणी सोडो, कोणी राहो, येशू सोडत नाही, तिथं आपण जिंकलो. People will come, people will go. बाकी लोक आहेत, लोक येणार, लोक जाणार.
They will promise one thing and they will break tomorrow. आणि लोक काही वचनं देतील, उद्या उठून ती वचनं पाळणार सुद्धा नाहीत. म्हणजे लोकांमध्ये हे सगळं चालतं. But God stays with us. पण देव मात्र कायम आपल्या सोबत राहतो. तो बोललाय म्हणजे तो राहणार. And my God's promise is stronger than your fear. आणि माझ्या देवाचं हे जे अभिवचन आहे ते तुमच्या भीतीपेक्षा फार बलवान आहे बरं का. You may walk through darkness, तुम्ही अंधारातनं कदाचित चालाल, नाही असं नाही, but you never walk alone. पण एकटे नाही कधी चालणार, कधीच नाही. Because fear whispers, कारण की भीती कुजबुजते. oh, see that how you are alone. बघ ना तू कशी एकटी पडली ना, बघ ना तू कसा एकटा पडला ना, तुझं कोणीच नाही का रे. Tell them, त्यांना लगेच बोलायचं. my God walks with त्या you. भीतीला लगेच सांगायचं, माझा देव माझ्या सोबत आहे, माझ्या सोबत चालतोय माझा देव. And courage always begins when you remember God is with you. आणि धाडस तेव्हाच सुरू होतं जेव्हा आपल्याला आठवणीत येतं की माझा देव माझ्या सोबत आहे. ही आठवण झाली की लगेच धाडस येतं Praise God. की देव माझ्या सोबत आहे. Bible says in Psalm 34 verse 18, स्तोत्र 34 त्यातला 18 वचन बायबल the म्हणतं, Lord is close to people who have broken hearts, परमेश्वर अशा लोकांच्या जवळ आहे ज्यांचं हृदय तुटलेलं आहे. and He saves those who feel crushed. आणि परमेश्वर अशा लोकांना वाचवायला तारायला येतो ज्यांना चुरडल्यासारखं झालंय. God's eyes are upon the hurting. आणि देवाची नजर ना ज्या लोकांना वाईट वाटलंय, ज्यांच्या हृदयांना जखमा झालेल्या आहेत, अशा लोकांवर आहे. God's eyes are upon the lonely. आणि देवाची नजर जे लोक एकटे भरल्या गर्दीत एकट्या पडलेल्या लोकांकडे देव बघून आहे. An elderly man once lost his wife after 50 years of marriage. एकदा एक वयस्कर माणूस होता आणि लग्नाच्या 50 वर्षांनंतर त्याची बायको वारली. The first night was alone. पहिली रात्र त्याची 50 वर्षांनंतर एकट्याची, कारण बायको वारली. And he sat quietly आणि तो शांतपणे बसला and he said, आणि म्हणाला, Lord, प्रभू this house feels empty. आज हे घर मला रिकामं वाटतं. And in the silence he began to pray. आणि त्या शांततेत तो माणूस प्रार्थना करायला लागला. And over time he said, आणि परत म्हणायला लागला. and after some time he said, काही वेळाने म्हणाला I realized की मला कळलंय that the house was no more empty. की घर आता रिकामं राहिलं नाहीये. God was sitting with me in the quiet. काही वेळानंतर प्रार्थना करायला लागल्यानंतर काही वेळाने त्याला जाणवायला लागलं की मी इथे एकटा नाहीये, देवाचा सहवास इथे आलाय आणि देव माझ्या सोबत आहे. लग्नानंतर 50 वर्षांनी बायको वारली आणि त्या पहिल्या रात्री तो माणूस हे बोलला. The presence of God can turn an empty room into a place of peace. देवाचा सहवास एखाद्या रिकाम्या खोलीला शांतीत बदलू शकतो. It happens. होतं होईल का नाही, तो देव आहे. Invite him in your house. त्या देवाला आज आपल्या घरी यायचं आमंत्रण दे. We have only one God. आपला देव एकच आहे. Only one God. एकच देव आहे ना. You don't have to invite 100 of them. आपल्याला काही शेकडोंना वगैरे घरी न्यायचं नाहीये. Only one God. आपला एकच आहे. Just say, come home. फक्त त्याला म्हणायचं, देव बाप्पा आज माझ्या सोबत घरी चल, Come in my life. माझ्या जीवनात ये, माझ्या घरात ये. Say, आमेन. the road may be very dark, रस्ता असेल काळा कुट्ट आणि अंधारा, but you never walk it by yourself. पण तो रस्ता काही तुम्ही एकटे चालणार नाही एवढं 100% आहे. Say, courage will always be born the moment you remember that God is with you. ज्या क्षणाला तुम्ही या गोष्टीची आठवण कराल की देव माझ्या सोबत आहे, त्या क्षणाला तुझ्या हृदयात धाडस जन्माला येईल. You may tremble, but God's hand will never let go. तू थरथरशील थोडाफार, पण देवाचा हात तुला कधी सोडणार नाही. Praise God. आमेन. So don't worry about anything. म्हणून कशाची काळजी करू नका. His strength will come to you. त्याची शक्ती तुमच्याकडे येईल. His strength will come in your weakness. त्याची ताकद तुझ्या अशक्तपणात येईल. हालेलुया. His healing will come in your sickness. त्याचं आरोग्य तुझ्या आजारात येईल. Don't worry. काळजी करायची नाही. Bible says in Psalm 46 verse 1, स्तोत्र संहिता 46 पहिल्या वचनात बायबल म्हणतं, God is our refuge and strength, परमेश्वर आपला आश्रयस्थान आणि ताकद आहे a very present help in the times of आणि संकट समयी आपली तात्कालिक मदत आपला देव आहे. Praise God. Amen. Immediate help. लगेच जर मदत हवी असेल तर ती माहितीये कुठून येते? फोन मधून नाही, इंटरनेट वरून नाही, देवाकडून येते.
He will come faster than your parents. तुझ्या आई वडिलांपेक्षाही जास्त पटकन देव तुझ्याकडे He पोहोचेल. will come faster than your doctors. तुझ्या डॉक्टरांपेक्षाही जास्त पटकन देव तुझ्याकडे पोहोचेल. He can come faster than your ambulance. आणि तुझ्या अँब्युलन्सला घरी पोहोचायला वेळ लागेल, पण त्याच्या आधी देव येईल. Because just call upon him. कारण फक्त त्याला हाक मारायची. He said, तो म्हणाला, call upon me in the days of your trouble, संकट समयी मला हाक मार, and I will answer मी you. तुला उत्तर देईन. आमेन. Bible speaks of a woman whose name was Hagar. बायबल मध्ये एका स्त्री विषयी लिहिलंय जिचं नाव होतं हागार. In Genesis 16 verse 8, उत्पत्तीचा 16वा अध्याय त्यातलं 8वं वचन म्हणतं, here is a beautiful story of a journey. नीट ऐका सगळ्यांनी कान देऊन, एक सुंदर कथा तिच्या जीवन प्रवासाची आहे. A journey from discarded to discovered. आणि तिची जीवन कथा कशी होती, तिचा प्रवास कसा झाला की तिला असं टाकून देण्यात आलेलं होतं, पण नंतर मात्र तिला देवानी असं शोधून काढलं. She lived with a son ती तिच्या मुलाबरोबर राहिली in the only family she knew. आणि एकच परिवार जो तिला माहित होता, त्या एकाच परिवारात ती तिच्या मुलासोबत राहिली. But she was abandoned with a son. पण तिला सोडून देण्यात आलेलं, तिला टाकून देण्यात आलेलं मुलासोबत, की जा तू. And as she was walking in the wilderness, आणि मग मुलासोबत जेव्हा तिला असं काढून टाकण्यात आलं आणि ती रानात चालत होती आपल्या लहान मुलाला घेऊन, she stood in the middle of a vast shimmering wasteland. तर तिथे एक ओसाड पडलेली जमीन होती मोठी. तिथे जमिनीपाशी ती आली आपल्या लहान बाळाला घेऊन. Her feet burning against the sand, आणि तिचे पाय त्या धुळीत गरम गरम होती, धूळ ऊन एवढं होतं तिचे and पाय. heart was heavy. आणि तिचं हृदय जड, And with that weight of being unwanted, आणि ते वजन घेऊन की मी सगळ्यांनाच नकोशी कशी झालेली आहे, म्हणजे कोणालाच मी नकोय, and that हे वजन घेऊन with that pain she was walking. त्या वेदनेत ती चालत होती की माझं कुणीच कसं नाही हो एवढ्या उभ्या जगात आणि या माझ्या फॅमिलीमध्ये, मी सगळ्यांना अशी नकोशी कशी झाले. Maybe you also feel like her. कदाचित तुम्हाला पण आगारेसारखं वाटत असेल की भरल्या घरात मी सगळ्यांना नकोशी आहे. But let me tell you, पण एक सांगतो, your value तुझी किंमत is not determined by those who fail to see it. ज्या लोकांना तुझी किंमत दिसत नाहीये, त्या लोकांवर तुझी किंमत अवलंबूनच नाहीये. त्या लोकांना तुझी किंमत दिसत नाहीये ना, भले नाही दिसली, कारण त्यांच्या मतांवर तुझी किंमत ठरतच नाही. वो कुछ भी बोलने दो. She had been used for her strength, तिला वापरलं गेलं शक्तीसाठी, blamed for her presence, तिच्यावरती दोष ठेवला गेला तिच्या वर्तमानासाठी, and finally cast out by the only family she ever knew and she ever served. आणि शेवटी तिचा जो एकच परिवार किंवा फॅमिली होती, त्या फॅमिली जिथं तिनं सेवा केली, ज्या फॅमिलीत ती राहिली, त्या तिच्या एकमेव फॅमिलीनी तिला हाकलली बाहेर. Rejection is often the invitation to our higher appointment. आणि असं हे नाकारणं असतं ना, ते बऱ्याच वेळेला किंवा जास्तीत जास्त वेळेला उच्च पद्धतीच्या पाचारणाचा एक भाग असतो, की आज सगळ्यांना मी नकोशी झाली आहे, पण याच्या मागे काहीतरी आहे, देव मला काहीतरी मोठ्याकडे बोलवतोय. Praise God. आमेन. And so in this sick and dying world, तर या आजारी आणि मरणाऱ्या जगात she learned तिने शिकून घेतलं that human relationship, ही जी मानवी नाती आणि हा जो नात्यांचा नकाशा आहे ना, they often have no strength when the ego is involved. या नात्यांमध्ये, या नात्यांच्या नकाशामध्ये जर अहमपणा, मीपणा, गर्व या गोष्टी असतील तर त्यात काही दम राहत नाही त्या नात्यात. And so the cracks in your heart, मग हृदयाला भेगा पडतात. तर त्या हृदयाला पडलेल्या ज्या भेगा आहेत, they are where the light of God can get into. तिथं देवाचा प्रकाश जाऊ शकतो त्या भेगेत. Many हृदयाला of you are पडलेल्या. carrying that cracked heart. तुमच्यातले अनेक लोक हृदयामध्ये भेगा घेऊन जगतायत, कारण माझ्या फॅमिलीतल्या ह्यांनी माझं हृदय तोडलं, मग त्यांनी माझं हृदय तोडलं, ह्यांना माझी किंमत नाही, ते मला मानत नाही. You know- हृदयाला एक एक भेग पडते. If you have a crack, even a little crack in your door, आणि तुझ्या दाराला छोटी जरी भेग असेल ना, the sun can go through it. तिथूनही सूर्यप्रकाश आत येतो बर का, येऊ शकतो. छोटी भेग जरी असली ना दाराला, तुम्ही बघा कधी त्या छोट्याशा भेगेतनं पण सूर्यकिरण आत येतं. And so, तसं even if your heart has a crack, जरी आज तुझ्या हृदयाला भेग किंवा भेगा पडलेल्या असल्या, God's sun will shine in your heart. देवाचा सूर्य आणि पुत्र तुझ्यावर प्रकाशणार आहे बर का. ती Right. भेग बाद झाली. And so she looked at an empty water bottle. मग हगारेचं लक्ष तिच्या रिकाम्या पाण्याच्या बाटलीकडे गेलं.
no water in the desert, प्यायला पाणी नाही, ती वाळवंटात आहे, रानात आहे, and when your resources run dry, आणि आपला पुरवठा सगळा संपला ना, शिधा सगळा संपला, don't worry. ही काळजी नाही करायची. God's river is just starting to flow. देवाची नदी बस आता व्हायलाच लागणार आहे. God's river will flow. देवाची नदी वाहील ना. रिकामी झाली बाटली तरी ठीक आहे ना, देव येईल ना. And so with her strength failing तर तिची जी ताकद आता अपयशी ठरायला लागली and her hope evaporating, आणि तिची आशा जी आता निघून जायला लागली, she placed her little son under the shrub. त्यात तिने एक छोटस झुडूप तिथे कुठेतरी पाहिलं आणि त्याच्या खाली तिनं आपल्या बाळाला, मुलगा होता, ठेवून दिलं. Because कारण she could not watch him die. तिला तो मुलगा मरताना पाहवत नव्हता ना, की माझं स्वतःच पोटचा मुलगा मरताना कसा बघू. Let me tell you, एक सांगतो, the shadows you fear, ज्या सावल्यांना तुम्ही लोक घाबरता, they are often cast by the light that is coming to save you. त्या सावल्या बऱ्याच वेळेला जो प्रकाश तुला वाचवायला येतोय त्यातून निघतात. Amen. आमेन. Because without the sun there is no shadow. कारण जोर सूर्याचं ऊन आपल्यावर पडत नाही तोवर सावली पडत नाही. And many times we see the shadow and get scared. अनेक वेळेला आपण सावलीच बघून घाबरतो. But the shadow is there because of the sun. पण सावली का पडली आहे? कारण सूर्यप्रकाश आलाय. So you are living in the shadows. तर तुम्ही सावलीत जगताय. Don't worry. पण काळजी करू नका. It's because of the sun. that मागे is the shadow. सूर्य तळपतोय And God will take care of you. आणि देव तुला सांभाळेल बेटा. And so Hagar, she went away from her son मग हगार आपल्या मुलाला तिथे सोडून लांब गेली and she collapsed in the dust, आणि त्या धुळीमध्ये ढासळली, कोसळली. feeling very lonely, एवढं तिला feeling very afraid. खाली घसरल्यासारखं, घाबरलेलं, टेन्शन वाटत होतं And she began to wail आणि जोरात रडायला लागली. जोरात because she felt that abandonment. जोरात रडायला लागली. कारण तिला ते जाणवत होतं की मला कसं असं सगळ्यांनी सोडलं, मला कसं असं कोणी सोडतं का. Let me tell you, एक सांग, your loudest cry तुम्ही सगळ्यात जोरात जेव्हा रडता is the most beautiful music to the ears of your heavenly Father. ते तुझं सगळ्यात जोरात रडणं स्वर्गीय बापाच्या कानाला सगळ्यात सुंदर संगीत आहे. Praise God. तुझं सगळ्यात जोरात रडणं स्वर्गीय बापाच्या कानाला सुरातलं सुंदर संगीत आहे. एवढं देवासमोर रडण्यात सामर्थ्य आहे. कधी देवासमोर रडून बघा. Everywhere there was silence. सगळीकडे शांतता होती. But silence is not the absence of God. पण शांतता आहे म्हणजे देव नाहीये तिथे. It is the असं- lab for a miracle. तर शांतता म्हणजे चमत्कारांची प्रयोगशाळा आहे. Praise God. आमेन. And suddenly आणि अचानक a voice from the sky, आभाळातून, आकाशातून एक आवाज आला. it disrupts the quietness of the desert. त्या आकाशातल्या आवाजाने वाळवंटातली शांतता तोडली. It was not a shout of judgment. आणि न्यायाचा आवाज नव्हता तो. It was a tender call. एक मृदू कोवळा असा आवाज होता. Like a call of a father, like a call of a mother. जसं मम्मा हाक मारते, जसं डॅडी हाक मारतात, आई बाप हाक मारतात, तशी एक हाक आली. That voice came from heaven. आणि तो आवाज स्वर्गातून आला होता. What is the matter, Hagar? की हगारे काय झालं? What is troubling you? हगारे तुला काय त्रास होतोय? What is troubling you? काय झालं हगारे? Do not be afraid. अशी नको घाबरू. Say, God knows your very name. देवाला तुझं नाव सुद्धा माहितीये बर का. Even when your own family will forget your name, तुझ्या फॅमिलीतली माणसं सुद्धा तुझं नाव जरी विसरली God knows तरी your name. देव तुझं नाव विसरत नाही. God didn't say, oh woman, what is your trouble? देव असं नाही म्हणाला हगारेला की अगं बाई, ए बाई, तुझा काय त्रास. नाही नाही, नावाने हगारे काय झालं. That नावाने. is relationship. हे नातं आहे. तुझे नाम लेके बुला रहा, उसके लहू से धोने को. ये भी एक गाना है. He called her by her name. नावाने हाक मारली देवाने तिला. That name her master had forgotten. That name her husband had forgotten. That name her family had forgotten. जे तिचं नाव, तिचा परिवार, तिची फॅमिली, तिचा नवरा सुद्धा विसरलेला होता. And that proves त्यावरनं सिद्ध होतं that God was tracking her footsteps the entire time. की देव तिच्या पावलांकडे लक्ष ठेवून होता.
एक ट्रॅकिंगचाही ऍप असतो. ट्रॅकिंग कर रहा था प्रभू. God has been tracking you. देव तुझ्याकडे लक्ष ठेवून आहे. When you cried, He was tracking you. जेव्हा तू रडत होता जेव्हा ती रडली देवाने तिला ट्रॅक केली की रडतीये. While you were crying, God was tracking you. तुम्ही रडत असताना देवाने तुमच्याकडे नजर ठेवलेली आहे. When you are saying, I have nobody, God is still tracking you. जेव्हा तुम्ही म्हटलात ना की माझं कोणीच नाही, देव तुझ्याकडे लक्ष देऊन होता बर का. You are a priority to the one who manages the stars. जो चांदण्यांना मॅनेज करतो त्या देवासाठी तू प्राधान्यावर आहेस. तो तुला प्राधान्य देणार. भले घरचे बाहेरचे कोणी देव न देव, माझ्या देवाला मी आवडले तिथं मी जिंकले. It's like a stray dog that has been kicked away from every porch in the wealthy neighborhood. आणि हे असं एखाद्या मोकाट किंवा जंगली कुत्र्यासारखं आहे की भटकं कुत्रं आहे ते, आणि त्याला सर्वांनी सोडून दिलेलं आहे. And it is left there to shiver in the rain. आणि पावसात ते बिचारं असं बसलेलं आहे कुडकुडत. A no from the stranger is just wait for the right master. अनोळखी माणसाकडनं नाही म्हणजे मालकाकडनं येणारा उत्तर काय की जरा थांब मी येतोय. अनोळख्यांकडनं जरी नाही उत्तर आलं ना बेटा, तरी देवाकडनं हे उत्तर येतं की थोडा रुक जा, मैं आ रहा हूं. Every stranger is kicking that rib-thin dog. प्रत्येक अनोळखी येणारा जाणारा त्या कुत्र्याला लाथा घालतोय, ज्याचा ऑलरेडी जणू हाडांचा सापळाच झालाय, एवढं बारीक झालंय ते कुत्र. Convinced that every human hand is meant for hitting. की प्रत्येक मानवी हात मारायलाच बनलाय असं त्या कुत्र्याला शेवटी वाटायला लागतं की प्रत्येक माणसाचा हात मारायलाच बनला वाटतं. प्रत्येक जण मला मारतय. The scars of your past do not define the strength of your future. भूतकाळातल्या तुझ्या जखमा तुझ्या भविष्याची ताकद ठरवत नाही. Do you say nobody wants me? तुम्ही असं म्हणता कधी, तू कधी असं म्हणते की मी सगळ्यांना नकोशी झाले हो. God wants you. देवाला तू हवी आहे. God wants you. देवाला तुम्ही हवाय. And just imagine a professional rescuer comes there and kneels beside this dog. आणि कल्पना करा, एक पेशाकारी जनावरांना वाचवणारा तिथे येतो आणि त्या कुत्र्यासमोर गुडघे टेकतो. And he even ignores the defensive growls of that dog. आणि ते कुत्रा आता स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याच्यावरती गुरगुरतंय, ते सुद्धा तो माणूस दुर्लक्षित करतो. And then he offers a bowl of clean water. मग स्वच्छ पाणी त्या कुत्र्याला तो देतो And gives it a warm bed. आणि एक उबदार असा बिछाना किंवा एक छोटी गादी त्याला तयार करून देतो. How grateful that dog will be. ते कुत्र किती या माणसाच्या उपकाराखाली दडपेल मला सांगा. And will not God take care of you? मग देव तुला नाही सांभाळायचा? कुत्र्याला सांभाळायला देव माणूस पाठवतो, देव माणसाला सांभाळायला नाही का कोणाला पाठवायचा? काय तुला नाही? देव कुत्र्यांनाही सांभाळायला माणसं पाठवतो. मला दया आली मी त्या कुत्र्याला घरी घेऊन आलो, असंही असतं काहींचं. Yes. मग माणसावर देव नाही का दया करायचा? Grace doesn't wait for you to be perfect. कृपा तू परिपूर्ण बन, नीट वाग, परफेक्ट हो, मग मी येईन असं कृपा म्हणतच नाहीये. Grace meets you in your mud. कृपा तुझ्या मातीतच तुला भेटायला येते, तुझ्या बरबादीत तुला भेटायला येते कृपा. God did not just send help to Hagar. देवाने हगारेला फक्त मदत पाठवली एवढंच नाही, He himself spoke to her. देव स्वतः तिच्याशी He बोलला. himself promised to be with her. देवाने स्वतः तिला वचन दिलं की हगारे मी तुझ्या सोबत राहीन. Hagar sat in the dust. हगार तिथे मातीत बसली, Her eyes were swollen up तिचे डोळे सुजले होते रडून रडून. with the salt of 1,000 pain and 1,000 आणि tears. एवढ्या वेदना, इतक्या यातना, त्या सगळ्यामध्ये तिचे डोळे रडून असे सुजले होते टम्म. With 1,000 goodbyes. आणि हजारो लोकांनी म्हटलेलं गुड बाय बाय बाय, फॅमिलीने म्हटलं बाय, ह्यानी म्हटलं बाय, नवरा म्हटला बाय, हे सगळ्यांनी मला बायच करून टाकलंय. She was waiting for the end to arrive under that bush. आणि आता त्या झुडपाखाली ती वाटच बघवती की आमचा अंतच होणार आहे, माझा आणि माझ्या मुलाचा. You know, despair is a blindfold that hides the miracle standing right in front of you. व्याकुळता काय करते? आपल्या समोर असलेले चमत्कार सुद्धा आपल्याला बघू देत नाही, अशी ही व्याकुळता नावाची पट्टी आहे. Say, चमत्कार समोरच असतो,
पण आपल्याला बघू देत नाही, कारण आपल्या व्याकुलतेची पट्टी आपल्या डोळ्यांवर बांधलेली आहे. Many times अनेक वेळा you couldn't come here because of that depression that had blindfolded you towards the miracle. अनेक वेळा तुम्ही लोक इथे सभेला येऊ नाही शकला, कारण ते नैराश्य, ते डिप्रेशन इतकं तुम्हाला आलं You couldn't आणि see त्या God. नैराश्याने तुम्हाला पट्टी बांधली, तुम्हाला देव दिसेनासा झाला आणि तुम्ही इथे आलाच नाही. But praise God, you came. पण देवाला धन्यवाद, आज तुम्ही आलाय, You came. आज आलाय, You trusted in God. आज तुम्ही देवावर विश्वास ठेवलाय And God issued a decree आणि देवाने फरमान काढलं that shifted the whole atmosphere. ज्याने संपूर्ण वातावरण बदललं. God said, arise. देवाने घोषणा केली, हगारे उठ, Lift up the lad. चल त्या बाळाला उचल, Hold him in your hand. तुझ्या मुलाला तुझ्या हातात घे. See, victory begins the moment you stop mourning. ज्या क्षणाला आपण शोक बंद करतो ना, रडायचं, असं शोक करायचं, दुःख करायचं बंद केलं की विजय सुरू होतो. The moment what you lost, जो क्षण तुझ्याकडनं गेला and you remove your eyes from the lost आणि तू त्या हरवलेल्या क्षणांकडनं तू नजर काढली and start believing what God has for you, आणि देवाने तुझ्यासाठी जे ठेवलंय त्याच्यावर जर तू विश्वास ठेवला, miracles start happening. मग चमत्कार घडायला सुरुवात होते. Don't look at your pain. तुमच्या वेदनेकडे बघत बसू नका. Don't look at the people who deserted you. आणि ज्या लोकांनी तुम्हाला सोडून दिलंय ना, त्या लोकांकडे बघत बसू Look नका. to God. देवाकडे बघा, Otherwise you will feel very miserable. नाही तर तुम्हाला फार भयानक वाटेल बरं Look का. at the face of God. देवाच्या चेहऱ्याकडे Look at the बघा, promise of God. देवाने दिलेल्या वचनांकडे Look बघा, at the love of God. देवाच्या प्रेमाकडे बघा, Look at the mercy of God. देवाच्या दयेकडे बघा. जो बीत गई वो बात गई बेटा, प्रभु की तरफ देख. God said, ते बोललाय, I will make your son into a great nation. मी प्रभू तिला म्हणाला, तुझ्या मुलाला एक मी मोठा देश करेन. God made their lives. आणि देवाने त्या दोघांचं जीवन घडवलं. He turned their funeral into resurrection. देवाने त्या माय लेकाची मयत पुनरुत्थानात बदलली. Praise God. देवाला धन्यवाद. Praise God. देवाला धन्यवाद. God opened up a well in the desert for देवाने them त्या रानात, त्या वाळवंटात त्यांच्यासाठी विहीर काढून दिली and gave them water to drink. आणि दोघांनाही प्यायला पाणी दिलं भरपूर And they lived. आणि दोघेही जगले. God says, live my ते child. म्हणतो, माझ्या मुला I जग, want you to live my child. माझ्या मुला तू जगावं अशी माझी इच्छा, माझ्या मुला जग. Praise God. देवाला धन्यवाद. In Ezekiel 18:23, हेसिकेल 18 अध्याय 33 वचन God बायबल म्हणतं. says, ते बोललाय, I have no pleasure that you die. तू मरावस यात मला काही सौख्य नाही. I don't have pleasure that you should die. तुझ्या मरण्यात मला काही आनंद नाही. देव म्हणतो, Return and you shall live. मागे वळ, माझ्याकडे परत ये, तू जगशील. Praise God. Amen. See, God doesn't want to just give you a sip of His mercy. आणि देवाला ना तुम्हा लोकांना त्याच्या दयेचा असा एक घोट फक्त पाजायचा नाहीये. No. नाही 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 नाही. He gives you a source of supply. देव तुम्हाला भरपूर पुरवठा दयेचा देणार. So don't be afraid of your deserts म्हणून ना तुम्ही or your wilderness. म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये काही रान प्रवास आला, वाळवंटातला Or your प्रवास आला, loneliness. एकटेपणा आला, घाबरायचं नाही. God will open up a well of blessing for you. आशीर्वादांची विहीर देव तिथेही तुझ्यासाठी खडेल. Praise God. आमेन. हालेलुया. Rejection by people लोकांनी जरी तुला नाकारलं ना, can become the beginning of God's discovery. पण लोकांनी तुला नाकारल्यानंतर देवाला तू सापडायला लागलायस हे समजून घे. लोक मला नाकारायला लागले आणि इकडे देव मात्र मला शोधून घेतला. मी देवाला सापडायला लागले. तिथे पाचारण सुरू होतं. The wilderness is often the place where God reveals Himself. रान, वाळवंट नेहमीच ती जागा जिथे देव एखाद्याला प्रगट होतो. Yes. In your Amen. pain, God reveals Himself. तुझ्या वेदनेतच देव तुला दर्शन देईल. In your suffering, He reveals Himself. तुझ्या त्रासांमध्येच देव तुला दर्शन देणार, बाकी नाही. The place of abandonment can become the place of divine appointment for हे you. जे तुला सगळ्यांनी सोडून दिलेली ही जी तुझी जागा आहे ना, ती जागा देव तुझ्यासाठी नेमणुकीची जागा करणार आहे. Praise God. आमेन. Today the condition of the world is miserable. आज जगाची अवस्था नाहीतरी भयानकच आहे. Things are happening which are very bad. आज या जगामध्ये बघा ना, कशा कशा गोष्टी होतात. अशा गोष्टी होतात की ज्या गोष्टी आपण एकेकाळी कधी ऐकल्या नाही, पाहिल्या नाही. Many feel lonely. अनेक लोकांना बघा अगदी एकटं, लोकसंख्या तर एवढी बघा जगामध्ये, पण अनेक लोकांना एकटं वाटतं. People are afraid. लोकांना भीती वाटते. Someone asked me, कोणीतरी मला विचारलं, Bishop, tell me, did fear have a beginning? बिशप मला सांगा ना, भीतीला कुठे प्रारंभ होता का? Yes.
होता. It had a beginning in the Garden of Eden. भीतीचा प्रारंभ एदेनेच्या बागेत झाला बेटा. When God created our first parents, जेव्हा देवाने आपल्या प्रथम पालकांना निर्माण केलं, they had no fear. त्यांच्यामध्ये भीती नव्हती. They had lived under the loving care of God. परमेश्वराच्या प्रेमळ काळजीखाली दोघेही राहत होते. They lived in peace, शांतीनं राहत होते, safety, संरक्षणात राहत होते, and joy. आनंदात राहत होते. But when they listened to the voice of the devil, पण जेव्हा त्यांनी सैतानाचा आवाज ऐकला, everything changed. सगळंच बदललं. Sin came into the world पापाचा प्रवेश या जगात झाला and man died. आणि मनुष्य मेला. All the suffering today is because we are separated from God. आज माणसाच्या जीवनातले सगळे त्रास याच कारणामुळे आहेत, कारण आपण देवापासून वेगळे झालोय. प्रत्येक माणसाला मृत्यू येतो, ते पण याच कारणाने येतोय. But then God sent Jesus on this earth. परंतु देवाने येशू ख्रिस्तांना या जगात तत्पश्चात पाठवलं. Jesus took our sins. येशू आले, येशूंनी आपलं प्रत्येकाचं He पाप took घेतलं. our fear. He took our loneliness. येशूंनी आपल्या प्रत्येकाचं पाप, भीती, एकटेपण सगळं घेतलं. Everything upon himself. सगळं स्वतःवर घेतलं And died on the cross. आणि वधस्तंभावर येशू मेले. And on the third day he rose again. मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. And that's why I believe on him. म्हणून माझा येशूंवर विश्वास आहे. No matter how big a man is, if he dies and doesn't get up, I will not believe him to be तो God. माणूस किती मोठा असू दे, पण तो मेल्यानंतर जर परत जिवंत झाला नाही, तर मी त्याला देव म्हणून स्वीकारू शकणार नाही. Only the one who dies and gets up from the grave, I will believe. पण जो मेलेला आहे, त्याला पुरलेला आहे आणि पुरल्यानंतर सुद्धा तो परत जिवंत झालेला आहे, त्याला मी देव म्हणून स्वीकारेन. And he is Jesus. आणि ते येशू आहेत. He is Jesus. येशू आहेत ते. He died and he rose again. पण येशू मेले आणि परत जिवंत झाले, So he has to be God. तर येशू देवच असायला हवेत ना. Bible says बायबल म्हणतं in 1 John 4:18, 1 योहान 4:18, perfect love casts out all fear. परिपूर्ण प्रीती सर्व भीती घालवते. Because there is no fear in love. कारण प्रेमात भीती नाही. Bible says in Hebrews 13 verse 5, इब्री करास 13वा अध्याय 5वं वचन बायबल म्हणतं, see the loving promise of God. बघा देवाने दिलेलं प्रेमळ वचन बघा. I am with you. देव म्हणाला, मी तुझ्या सोबत आहे, I will never leave you. मी तुला कधी सोडणार नाही, I will never forsake you. मी तुला कधी टाकणार नाही. Yes, read it in Hebrews लिहिलंय. 13:5. इब्री करास पत्र 13वा अध्याय 5व्या वचनात लिहिलंय, उघडा आणि वाचा. Bible says in Mark chapter 5, मग मार्कचा 5वा अध्याय बायबल म्हणतं, there was a woman here, बर का, एक बाई होती. 12 years she suffered. 12 वर्ष त्या बाईला एक त्रास होता. She lived in the shadow of a slow death, ती बाई मृत्यूच्या छायेतच जगत होती, हळूहळू मरण. a slow leaking death, म्हणजे रोज तिळतिळ मरण, रोज तिळतिळ मरण. because she had bleeding trouble. कारण त्या बाईला रक्तस्राव, अखंड निरंतर रक्तस्राव, And that drained the body, अखंड निरंतर ब्लिडिंग, आणि त्यातनं ती बाईचं शरीर गळून गेलं. and that drained even her bank account. आणि बँकेचं अकाउंट पण गळून गेलं, कारण की सगळे उपचार घेता घेता शेवटी पैसे संपले. Your crisis is not a life sentence. आणि तुझा संघर्ष म्हणजे जीवन दंडाज्ञा नव्हे, It is the waiting room for your legacy. तर तुझं जे वतन आहे त्याची वेटिंग रूम आहे. And see, look at this woman. तर ही बाई बघा, Bible doesn't even mention whether she had a husband, whether she had children, whether she had a family. बायबल काही सांगत नाही तिला नवरा होता का नव्हता, तिला फॅमिली होती का नव्हती, तिला मुलं होती का नव्हती, आणि तिचं नाव काय. बायबल तिला Nothing. बाई No असं सांगतं. friends, no relatives, no मित्र, neighbors. मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी कोणी नाही. Nobody was walking beside her, nobody was helping her in her state. कोणी तिच्या शेजारी चाले ना, या अवस्थेमध्ये कोणी तिला मदत करेना, कारण तिला कोणी नव्हतंच. She was the ultimate picture of a discarded soul. म्हणजे एखादा जीव कसा असा ओसाड सोडलेला आहे त्याचं हे चित्र. You know, man lives when the trouble stays, त्रास जेव्हा राहतात तेव्हा माणसं आपल्याला सोडून निघून जातात, and comes when the trouble goes. आणि आपले त्रास निघून गेले की मग परत ती माणसं आपल्याकडे येतात. Amen. त्रासात माणसं साथ देत नाहीत, माणसांची खासियत आहे. When you are sick, people walk out. आपण आजारी पडलो, देव न करो कधी आजारी पडलोच, तर सगळे आपल्याला सोडून जातात. But when you are well, all come back. तब्येत चांगली असताना सगळे गुळाच्या ढेपेला चिकटतो मुंगळा तसे येतात. But God stays when the strength leaves. पण आपल्या देवाचं असं नाही, शक्ती गेली तरी देव राहतो. Praise God. आपल्या आजारापाजारात पण देव राहतो, आपल्याला सोडत नाही. And so she went to the doctor तर ही बाई डॉक्टरांकडे गेली, all alone. एकटी गेली, कोणी नव्हतंच तिचं. Suffered the treatments all alone. सगळे उपचार घेतले एकटीने, कोणी नाहीच आहे. Forced the crushing weight of unclean labels in total
आणि isolation. अशुद्ध, बाई अशुद्ध, हे सगळी नावं तिला लोकांनी ठेवलेली. तेही सगळं एकटीनंच सोसलं. 12 years all alone. 12 वर्ष एकदम एकटी. Going to the doctor all alone. डॉक्टरकडे एकटी जायची, कोणी सोबत नाही, आई नाही, बाप नाही, नवरा नाही, पोरं नाही, कोणी नाही. This woman lived in the shadow of death. आणि बाई मृत्यू छायेच्या सावलीतच होती, म्हणजे मृत्यूच्या छायेतच होती म्हणायला नाही, म्हणायला हरकत Nobody. नाही. मृत्यूच्या छायेतच होती असं म्हणायला हरकत नाही, कारण रक्तस्त्रावी बाईचं कुणीही नव्हतं या जगात. But you know, when you are lonely, पण कसं असतं माहितीये, जेव्हा आपण असे एकटे असतो, loneliness makes you to talk to yourself. हा एकटेपणा आपल्याला स्वतःशी बोलायला लावतो. And sometimes it helps you. आणि कधी कधी तो आपल्याला मदत करतो, आपण स्वतःशीच गप्पा मारायला लागतो. It's a blessing in disguise. म्हणजे वेषांतर करून आलेला हा आशीर्वादच आहे की अलीकडे मी स्वतःशीच गप्पा मारते. And so she was alone and she talked to herself alone. तशी बाई एकटी पडली आणि ही बाई स्वतःशीच एकटी बोलायची. And what she said? काय म्हणाली? If I only touch the hem of the garment of Jesus. जर फक्त जाऊन येशूंच्या जग्याच्या काठाला मी स्पर्श केला. See, when you are lonely, when you are alone, you want to talk to yourself, talk like this. आपण जेव्हा एकटे असतो, आपल्या सोबत कोणी नसतं, परंतु आपल्याला बोलायची फार इच्छा होत असते, त्याला स्वतःशी ही बाई बोलली तसं काहीतरी बोला की जर फक्त जाऊन येशूंच्या जग्याला मी स्पर्श केला तर किती छान. See, I will go alone. मी जाईन एकटी, I will touch him alone. मी जाऊन एकटी त्यांना स्पर्श I करेन, will meet him alone. एकटी जाणार मी त्यांना भेटायला. See, faith does not need a driver. विश्वासाला ड्रायव्हर लागत नाही, It only needs a direction. विश्वासाला दिशा लागते. दिशा कळली की आपण आपले चालतो. नो नीड ऑफ एनी ड्रायव्हर. Praise God. विश्वासाला ड्रायव्हर लागत नाही, Because कारण- nobody was there to listen to her. तिचं ऐकायला कोणी नव्हतं ना. And so she became her own best friend. मग ती स्वतःचीच बेस्ट मैत्रीण झाली She became her own best encourager. आणि ती स्वतःची सगळ्यात मोठी प्रोत्साहन करती झाली. BFF, बेस्ट फ्रेंड्स फॉर एव्हर. Preaching a sermon to her own bleeding heart. आणि स्वतःच्याच रक्तबंबाळ हृदयाला ती उपदेश करायला लागली. The most important conversation you will ever have सगळ्यात महत्वाचा संवाद कधी कराल तुम्ही? is the one you have with the person in the mirror. तो संवाद कोणाशी कराल तुम्ही? सगळ्यात महत्वाचा संवाद कोणाशी कराल माहितीये? आरशासमोर उभं राहायचं. कोण दिसतं? आरशासमोर उभं राहिल्यावर मला कोण दिसतं? मी दिसते ना. बस तिच्याशी बेस्ट असे डायलॉग बोलायचे. What you have to say? काय म्हणायचं? Peter, don't worry. पीटर, काळजी करू नको, Jesus is there. येशू आहे, He will help you. येशू तुला मदत Even करेल. if nobody helps you, जरी कोणी मदत केली नाही तरी येशू आहेत. bring a smile on your face. चल बरं, हस बरं, हस बरं, लवकर लवकर. असं टेन्शन Everything नाही, is going to be all right. सगळं चांगलं होणार आहे. Praise God. असं स्वतःला बघून स्वतःशी बोलायचं. So if you are alone, at least buy a mirror at home. तर तुम्ही जर एकटे असाल ना, कमीत कमी घरात एक आरसा तरी घ्या, असेलच सगळ्यांच्या, And talk to yourself. आणि स्वतःशी बोला. आणि नसेल ना फोन, तर असेल फोन पे सेल्फी मोड डालने का और देखने का, उसमें भी खुद का चेहरा दिखता है. She didn't ask who will take me. तिने हे नाही विचारलं की मला कोण नेणार. She declared, I will go on my own. तिने घोषित केलं, कोण नेणार बेणार काही नाही, मी एकटी जाईन. She turned her abandonment into independence. आणि तिनं काय केलंय, जे सगळ्यांनी तिला नाकारलेलं होतं ना, ते तिने तिचा स्वतंत्रपणा म्हणून स्वीकारलं. And so when the world stops helping you, तर जग जेव्हा तुम्हाला मदत करायचं बंद करतं ना, God starts empowering you to move on your own तेव्हा feet. देव तुम्हाला सामर्थ्य देत राहतो की तू एकटं तुझं कर्मी तुझ्या सोबत आहे. So God is talking to someone tonight. तर आज रात्री देव कोणाशी तरी बोलतोय बर का. He is speaking to someone tonight. आज रात्री देव कुणाशी तरी नक्कीच बोलत आहे. God is saying, I've seen your silent tears. देव म्हणत आहे, शांतपणे तू गाळलेले अश्रू मी पाहिलेत, Don't worry. काळजी करू नको. I'm giving you a VIP pass to meet me. मी तुला VIP पास देतोय मला भेटायचा. आ जाओ और आगे बैठो, मुझसे बात करो. Praise God. हालेलुया. Amen. देव म्हणतो, मी तुला VIP पास देतो मला भेटायचा. चल माझ्या समोर ये, बस Say, बोल माझ्याशी. and so she meets Jesus आणि ती बाई जाऊन येशूंना भेटते all alone. एकटी. No manager, no helper, no husband, no तिला children. कोणी मॅनेजर नाही, का नवरा नाही, का मुलं नाही, कोणीच नाही. हो, माहेरचे सासरचे कोणीच नाही. Nobody to lead her to the path of Jesus. कोणी तिला येशूंपर्यंत पोहोचवणार नाही की हा रस्ता आहे, या रस्त्याने जा असं म्हणणारही कोणी नाही. Praise God. एकटीनं रस्ता शोधून काढला आणि बाई येशूपर्यंत पोहोचली. And what did she do? आणि मग तिने काय केलं? She said, now who is going to speak on my behalf? ती म्हटली, आता माझ्या वतीने इथं येशूंना माझं गाऱ्हाणं कोण सांगणार? I will
I will touch Jesus on my own. मी स्वतःच जाऊन आता येशूंना स्पर्श She करते. touched the hem of the garment of Jesus. स्वतःच गेली आणि येशूंच्या जग्याच्या काठाला स्पर्श केला, कारण आता तिच्या वतीनं बोलणार कोण? The moment her trembling fingers brushed the fabric of Jesus, आणि ज्या क्षणाला तिची थरथरती बोट येशूंच्या त्या जग्याच्या कापडाला लागली, the bleeding trouble that had stolen 12 years of her life ज्या रक्तस्रावाने तिच्या आयुष्याची 12 वर्ष चोरली होती, stopped instantly. तो रक्तस्राव ताबडतोब थांबला. हे थरथरती बोट जशी येशूंच्या त्या जग्याला लागली ना, आत रक्तस्राव थांबला. 1 second of divine connection 1 सेकंद दैवी कनेक्शन can cancel a decade of human complication. मानवी गुंता जो वर्षांपासून झालेला आहे ना, तो मानवी नात्यांचा गुंता या एका स्पर्शात एका क्षणात सुटतो. Praise God. आमेन. She felt the surge of youth returning to her tired limbs. आणि तिला असं जाणवलं की माझ्या थकलेल्या शरीरात माझं तारुण्य आज परत आलंय. A warmth entered and replaced the cold chilliness of her sickly body. एक ऊब तिच्या अंगात गेली. एक तर रक्तस्रावामुळे तिचं शरीर एकदम गार पडलेलं होतं, सारखं तिला थंडी वाजायची, पण तिने येशूंना स्पर्श केला आणि अंगात एक गरमाहट गेल्यासारखं झालं. I believe माझा विश्वास आहे she went home ती घरी गेली असेल that day त्या दिवशी and threw open the windows आणि तिनं खिडक्या उघडल्या असतील and would have decided, आणि ठरवलं असेल, I will not talk to myself in the dark anymore. आता मी अंधारात बसून स्वतःशी बोलणार नाही. Now आता I will not sit in the house. मी घरात बसणार नाही अशी. Now I will go out. आता मी बाहेर जाणार, I will meet everyone. सगळ्यांना भेटणार. Praise God. आमेन. She was ready to have new fire in her. आता ती तयार झाली, तिच्या आतमध्ये एक नवीन आग यायला, Ready to go to work. कामाला जायला तयार की मी नोकरी धरणार आहे. आता Ready to take care of herself. स्वतःला सांभाळायला तयार की मी नोकरी करणार, पगार घेणार आणि मी माझं स्वतःचं बघणार. Praise God. देवाला धन्यवाद. Knowing she was never truly alone again. हे जाणून की मी एकटी नाहीच आहे, ह्याच्या पुढे मी कधी एकटी होणारच नाहीये. Praise God. देवाला धन्यवाद. I know of a man. मला एक माणूस ठाऊक आहे, He was in the hospital room. दवाखान्यामध्ये होता, दवाखान्याच्या खोलीत. He spent his life in that hospital त्या दवाखान्यातच त्याचं जीवन गेलं असं म्हणायला हरकत नाही, because he was too busy for God. कारण तो देवासाठी तर फार व्यस्तच होता. म्हणजे त्याकडे वेळच नसायचा. आय एम बिझी, मला काम आहे, आणि देव राहूनच गेला ह्याच्याकडून. And finally he ran out of time. आणि सरते शेवटी मग त्याच्या हातात वेळच राहिली नाही. And so business is often a noisy mask worn to hide a starving spirit. कसं असतं ना, कधी कधी नोकरी व्यवसाय या गोष्टी सुद्धा ना आपल्याला देवापासून थोडस लांबच ठेवतात. And while he was lying on the bed, आणि हा माणूस मग जसा दवाखान्यामध्ये बिछाण्यावर पडलेला, he clutched his wife's hand त्याने आपल्या बायकोचा हात धरला and he told her, आणि तो तिला म्हणाला I don't want to die. की मला मरायचं नाहीये, I'm very afraid of the future. मला भविष्याची फार भीती वाटते, मला नाही मरायचं. See, fear is the shadow cast by a life that has not yet met the light. भीती एक अशी सावली आहे, अशा जीवनातून येते की जे जीवन अजून जीवनाला भेटलेलं नाही. जे जीवन अजून जीवनाला भेटलेलं नाहीये, त्यातनं येणारी सावली आहे भीती. Yes. His wife and his children, त्याची बायको, त्याची मुलं, who once saw him as the unshakable tower of strength, एकेकाळी त्या मुलांचा बाप, या बाईचा नवरा म्हणजे त्यांच्यासाठी केवढा मोठा आधारस्तंभ. they felt the crushing weight of helplessness पण त्यांना त्या दिवशी मात्र निसहाय्य वाटलं, लाचार वाटलं. as they watched their hero shatter. जसं आपल्या हिरोला, बापाला, नवऱ्याला ते असं विखरताना बघत होते. Human strength, though it is beautiful, मानवी शक्ती बेटा जरी सुंदर असली, when it collapses, it looks very weak. ती मानवी शक्ती ढासळली ना की ती दिसायला फार अशक्त आणि दुबळी दिसते. Yes. then you don't even want to look at it. मग Yes. बघायची पण इच्छा होत नाही. One day, एके दिवशी a stranger walked into that room एक अनोळखी माणूस त्या दवाखान्याच्या खोलीत आला and he spoke the name that carries the weight, आणि त्याने एक नाव सांगितलं तिथे ज्या नावात वजन आहे. that weight that is greater than any medical report. कुठल्याही मेडिकल रिपोर्ट पेक्षा जास्त वजनदार ते नाव, And that name is Jesus. आणि ते नाव येशूचं नाव.
कोणी आला भला माणूस अपरिचित, पण येशूचं नाव त्याला सांगून गेला. One seed of truth एक सत्याचं बीज can turn a graveyard of despair into a garden of hope. नैराश्याच्या कब्रस्थानाला आशेची बाग बनवू शकतो एक छोटस बीज. It can turn Oh, a hallelujah. graveyard into a garden of Eden. कब्रस्थानाला एदेनेच्या बागेत बदलू शकतं. आमेन. And the man felt a strange comfort, आणि त्या माणसाला ना एक वेगळं सांत्वन ऐकल्यानंतर मिळालं. a warmth that did not come from the blankets, that did not come from the doctors, that did not come from the medicine. एक ऊब आणि गरमाहट त्याच्या अंगात त्याला आल्यासारखी जाणवली, जी त्याला गोधडीतनं मिळाली नाही, औषधातनं मिळाली नाही, डॉक्टरच्या हातातनं मिळाली नाही. Grace can meet you anywhere. कृपा तुला कुठेही भेटू शकते बेटा. रस्ता काय, दवाखाना काय, घर काय, दार काय, ती कृपा आहे. ती कुठेही भेटू शकते. Grace does not need appointment. कृपेला अपॉइंटमेंटची गरज पडत नाही. It just needs an invitation. कृपेला वेळेची गरज पडत नाही, फक्त आमंत्रण लागतं की हे देवाच्या कृपे माझ्यावर ये. Bas. हे प्रभू तुझी कृपा माझ्यावर कर. बस. The following Saturday, येणाऱ्या शनिवारी that man was paralyzed by the fear of death. त्या माणसाला मृत्यूची एवढी भीती वाटायला लागली He was demanding his family to take him and bring him to our church. की त्याने आपल्या फॅमिलीला सांगितलं, कसंही करून मला दापोडीच्या चर्चला घेऊन जा आज. You see, hunger for God देवाची भूक is the first sign that the soul is finally waking up. पहिलं चिन्ह असतं. एखाद्या माणसाला लागलेली देवाची भूक दाखवते की याचा जीव जिवंत व्हायचं. हे पहिलं लक्षण आहे. Praise God. कारण तो म्हणतो मला देवाकडे न्या, मला सभेला न्या, मला चर्चला न्या, मला दापोडीला न्या. आणि त्याला देवाची भूक लागली. Your coming here shows that life is coming in you. तुझं इथं येणं दाखवतं की तुझ्यात जीवन येतंय. जर या शनिवारच्या सभेला यायला तू काना कुणी अरे शनिवारच आहे क्या जाने का केलं तर म्हणायचं तुमच्यातलं जीवन कुठेतरी जातंय. And so when they wheeled him into our church, मग जेव्हा त्यांनी व्हीलचेअर बसून त्याला इथे आपल्या चर्च मध्ये आणलं, he looked around for rites and rituals and customs. आता इथे आल्यानंतर तो इकडे तिकडे बघत होता की इथं काही रूढी प्रथा विधी वगैरे असतील करायचे. He asked a volunteer, मग त्यांनी व्हॉलंटियर्सना विचारलं, where can I buy coconut from? नारळ कुठे मिळतील इथे? And that volunteer said, no, you don't need to give any coconut. तर व्हॉलंटियर म्हटले की नाही, नारळ वगैरे द्यायची काही गरज नाही. They said, just simply relax. बस तुम्ही आरामाने इथे खाली बसा, नाही तो खुर्ची देतो, खुर्चीवर बसा. Hear the word of God. आणि ते वचन सुरू होणार ना, ते 8 ते 9 ते ऐका. शनिवारी 8 ते 9. See, God does not need your performance. देवाला तुझं सादरीकरण आणि अप टू डेट परफॉर्मन्स नकोच आहे. He only wants the posture of your surrender. देवाला तू समर्पित आलेला बघायचंय, तू शरण आलेला बघायचंय. कसाही ये, गवाळा ये, कसाही ये, पण बाबा शरण ये. And as I was preaching the word of God, आणि मग मी आलो आणि मी देवाचा संदेश जेव्हा सुरू केला, a calm presence settled over him. एक शांत सहवास त्या माणसात आला. And suddenly the power of Jesus surged through his body like electricity. आणि अचानक येशूंमधलं सामर्थ्य त्याच्या अंगात सामर्थ्यासारखं गेलं. जाणवतं बरं का, ज्याचं त्याला जाणवतं. The word of God is the click that connects the battery to the power source. कारण देवाचा शब्दच आपल्याला त्या इलेक्ट्रिसिटी मध्ये कनेक्ट करतो. When you put that cord, that noise comes. Click. कट, आपण कॉर्ड लावली ना, कट करून आवाज येतो ना की कनेक्ट हो गया. असे वचन आपल्याला देवाशी कनेक्ट हो गया हे वचन करतं. वचन. And suddenly he rose from that chair आणि अचानक तो माणूस जिथे खुर्चीवर बसला होता and he started shouting, खुर्चीवर उठला आणि ओरडायला लागला, I'm healed. मी बरा झालोय, मी बरा झालोय, ओरडायला लागला. Say, and he came on top and shared the testimony. मग इथे वर आला आणि त्याने साक्ष दिली सगळ्यांच्या समोर. And he said, म्हणाला,
bigger than the healing was आरोग्यापेक्षा मोठं काम म्हणजे the peace that I got in my heart. जी शांती माझ्या हृदयात आज आली आहे ना, मी तुम्हाला सांगू नाही शकत. I येशूची. never had peace and that fear left me. तो म्हणतो मला शांती नव्हती, अजिबात शांती नव्हती. ती शांती मला आज मिळाली आणि माझ्यातनं भीती गेली. ही दोन्ही कामं या जगात होत नसतात, See? त्याला देवच लागतो. ये ना आईटी इंडस्ट्री में मिलता है, न और किसी इंडस्ट्री में मिलता है. ये दो प्रोडक्ट प्रभु के पास ही मिलता है. Praise God. शांति आणि भीति जाने, उसके लिए प्रभु ही लगेगा. Carry God home, carry God in your heart, देवाला घरी घेऊन जा, देवाला आपल्या हृदयामध्ये घेऊन जा. and He's ready. देव तयारच आहे God is more than willing to help you. आणि देवाची तर खूप इच्छा आहे तुम्हाला मदत करायची. He loves you. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. If somebody asks you, show me the love of God, जर कोणी तुम्हाला विचारलं की देवाचं तुझ्यावर प्रेम आहे, तू म्हणतो मला दाखव देवाचं प्रेम, show him the cross तर त्याला वधस्तंभ लाल रंगाचा क्रॉस दाखवायचा, where Jesus died for our sins. जिथे येशू आपल्या पापांसाठी मरण पावले. He took all our sins. आपल्या सर्वांचं सर्व पाप जिथे येशूंनी नेलं. Now you don't need to worry. आता आपण काळजी करायची गरज नाहीये. Just confess to Him केवळ कबूल करायचं त्याला, and He will help you. आणि येशू तुम्हाला सहाय्य करतील, He will take you to heaven. तुम्हाला स्वर्गात घेऊन जातील. Praise God. देवाला Are धन्यवाद. you ready to cry to Him? तयार आहात येशूंचा धावा करायला? Whatever is your trouble tonight, आणि जो काही आज रात्री तुमचा त्रास असेल, whatever is your pain, आणि ज्या काही तुमच्या वेदना असतील, whatever is your need, ज्या काही तुमच्या गरजा असतील, with your whole heart, संपूर्ण हृदयाने ask Him. देवाला मागा, येशूंना मागा. Not half heart, अर्ध्या मरतुकड्या हृदयाने मागायचं full नाही, heart. संपूर्ण हृदयाने त्याला माग. Because nobody can help you. कारण तुला मदत कोणी करू शकत नाही. Nobody has time for you. कोणाकडेही तुझ्यासाठी वेळ नाहीये. Let me tell you this truth. आणि हे सत्य सांगतो मी तुम्हाला, Nobody has time for you. एकही माणसाकडे आपल्यासाठी वेळ नाहीये. You make them to stand 2 minutes and share your troubles, they will run away. 2 मिनिटं एखाद्या माणसाला उभं करा आणि आपले त्रास सांगायला जा, ती माणसं पळून जातात की आम्हाला आमचेच खूप आहेत, तुमचे कशाला आणि परत. Nobody wants to hear you. कोणाला ऐकायची इच्छा नसते बेटा आपली गाराणी. Ah. कोणी नाहीये जगात, जगात नाही कुणी कुणाचा. Only God is ready to hear फक्त you. देव तयार आहे तुझा ऐकायला. Praise God. देवाला धन्यवाद. God has all the time in the world to hear you. देवाकडे अख्ख्या दुनियेतला सगळा समय आहे तुझा ऐकायला. You will finish with your story. He will not finish with his hearing. तुझी कथा संपेल सांगून सांगून, त्याचं ऐकणं नाही संपणार. तो ऐकतच God. राहील, ऐकतच राहील, ऐकतच राहील. Because he loves you. कारण त्याचं तुझ्यावर तेवढं प्रेम आहे. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात वर कराल, One hand placed on the afflicted part of your being. आणि दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवाल, And call on the name of Jesus. आणि रडून येशूंच्या नावाचा धावा करा. Let him touch you tonight. येशूंना आज रात्री तुम्हाला स्पर्श करू द्या. Let him heal you tonight. येशूंना आज रात्री तुम्हाला आरोग्य देऊ द्या. Let him deliver you tonight. येशूंना आज रात्री तुम्हाला सुटका देऊ द्या. He's already touching. See those people. He's येशू- already touching the येशू people. ऑलरेडी लोकांना स्पर्श करतायत. तुम्ही बघा, He's already touching the people. येशू ऑलरेडी लोकांना स्पर्श करतायत. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. चला डोळे बंद करा, माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा, I have nobody. माझं कोणी नाहीये. Nobody is there for me. कोणीही नाहीये I'm माझं. all alone, Lord. मी फार एकटा आहे. I need you, Lord. मला तुझी गरज आहे देव बाप्पा. Come down. खाली ये. Touch me. मला स्पर्श कर. Heal me. मला आरोग्य दे. Deliver me. मला सुटका दे. See, Jesus is coming. येशू येत आहे. Jesus is coming. येशू येत आहे. Every sickness, प्रत्येक आजार, every disease, प्रत्येक रोग I command you मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात. Leave. सोड. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. येशूंच्या नावामध्ये Every सोड. pain, सगळ्या वेदना, every trouble, सर्व त्रास I curse you in the मी name of शापित Jesus. करतो तुला येशूंच्या नावात. Leave them in Jesus' सोड name. या लोकांना येशूंच्या नावामध्ये. Leave them in Jesus' name. सोड या लोकांना येशूंच्या नावामध्ये. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Every headache, डोकेदुखी I command you in the मी name of आज्ञा Jesus. करतो येशूंच्या नावात. Leave the people सोड in या Jesus' लोकांना name. येशूंच्या नावामध्ये. Leave the people in Jesus' सोड या name. लोकांना येशूंच्या नावामध्ये. स्पर्श कर प्रभू. Touch her. Heal her. Heal a body in the name of Jesus. Heal a body right now in Yes. Jesus' name.
Touch her from head to toe. Yes, yes, And let her be yes. set free. धन्यवाद In the देवा. name of Jesus. येशूंच्या All नावामध्ये. infirmity go in Jesus' name. Amen. Be free in the Amen. name of Jesus. Amen. In the name of Jesus. Amen. In the name of Jesus. येशूंच्या नावात Every body pain सगळ्या अंगवेदना vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Vanish in Jesus' सोड name. येशूंच्या नावामध्ये. Ulcer. अल्सर People suffering with त्या ulcer. लोकांना अल्सर झालंय. Leave in the name of सोड Jesus. येशूंच्या नावात सोड. Leave their bodies in त्यांचं Jesus' name. शरीर येशूंच्या नावात सोड. Tumor. Tumor. People suffering with tumor. त्या लोकांना ट्यूमर झालंय. Lord, touch them now. प्रभू त्यांना स्पर्श करा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. See, Jesus is moving. बघा येशू इथे He is चालतात. touching you. येशू तुम्हाला स्पर्श Call, करतात. call, call. सगळ्यांनी येशूंचा धावा करा करा. Something is happening in your body. काहीतरी तुमच्या शरीरामध्ये होत आहे. God's power is entering your body. देवाचं सामर्थ्य तुमच्या शरीरात जात आहे. In Jesus' name. येशूंच्या नावात. Stomach pain vanish in Jesus' पोटातल्या name. वेदना येशूंच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Diabetes, मधुमेह, blood pressure, रक्तदाब, leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावामध्ये. Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. Problem in the eyes, डोळ्यांचे आजार be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Problem in the ears, कानांचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Tuberculosis, क्षयरोग, people suffering with TB, ज्या लोकांना क्षयरोग झाला Lord have mercy on प्रभू them. त्या लोकांवर दया कर. Touch them right त्यांना now. आता स्पर्श कर Heal them right आणि now. त्यांना आता आरोग्य दे. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही rise up उठा in the name of Jesus येशूंच्या नावात and start walking in आणि Jesus' name. चालायला लागा येशूंच्या In नावात. the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Somebody cannot move the neck. एका माणसाला आपली मान हलवता The येत Lord नाही. Jesus is touching you प्रभू now. येशू तुला आता स्पर्श Be करतात. healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा हो. There is a person here having piles problem. एक व्यक्ती इथे आलाय त्याला मूळव्याधाचा आजार आहे. The Lord is touching you right now. प्रभू तुला आता स्पर्श करतोय. Be healed of that piles problem in त्या Jesus' name. मूळव्याधाच्या आजारापासून येशूंच्या नावात बरा हो. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा हो. Thyroid problem. थायरॉइडचा आजार Those who are suffering with thyroid ज्या problem. लोकांना थायरॉइड झालेला आहे Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. There is somebody with a shoulder blade problem. एक माणूस आलाय त्याला खांद्याचा काही त्रास आहे. You cannot lift up your hands. त्या माणसाला हात वर करता येत The नाही. Lord Jesus is touching you. प्रभू येशू तुला स्पर्श करतायत. You will hear a crack sound, a noise. तुला इथे It खांद्यात will open up in Jesus' name. खांद्याच्या हाडातून तुला एक आवाज येईल. तुझा खांदा उघडेल. Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात भराव. Start moving your hand right आपला now. हात या वेळेला हलवून पहा And you will be healed in Jesus' आणि name. तू बरा होशील येशूंच्या नावात. Those who cannot sit down, त्या लोकांना खाली बसता येत the नाही. Lord is putting strength in your legs. प्रभू तुमच्या पायांमध्ये शक्ती घालत Be आहे. healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. Bleeding trouble. रक्तस्रावाचा People आजार suffering with bleeding trouble. ज्या कुणाला रक्तस्रावाचा आजार आहे Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. In the name of Jesus. येशूंच्या In the नावात. name of Jesus. येशूंच्या नावात. Swelling in the body. अंगार आलेली सूज Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरी होऊ दे. Jaundice. कावीळ Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरी होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद Now येशू. you devil आता who सैताना is troubling the people, जो लोकांना त्रास देतो I command you in the name of तुला मी Jesus. आज्ञा करतो येशूंच्या नावात Leave. सोड. Devil go. सैताना जा. Devil go in Jesus' सैताना name. येशूंच्या नावात जा. Devil go in Jesus' सैताना name. येशूंच्या नावात जा. Every witchcraft power, चेटूक करणी every demonic power, सैतानी शक्त्या every divination, तंत्र मंत्र विद्या Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावामध्ये. see the devil is leaving you. बघा सैतान तुम्हाला सोडून Devil झाला. is leaving you. सैतान तुम्हाला सोडून झाला. All power of darkness, सर्व अंधाराची शक्ती all evil powers, सर्व दुरात्म्यांची शक्ती leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड या लोकांना येशूंच्या Leave नावात. in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. See the devil is leaving you. हा सैतान तुम्हाला सोडून You झाला. also say, तुम्ही पण म्हणा say devil leave me in Jesus' हा name. सैताना येशूंच्या नावात मला सोड. Say devil leave me in म्हणा Jesus' name. सैताना येशूंच्या नावात मला All सोड. witchcraft power leave me in Jesus' चेटूक name. करणी येशूंच्या नावात मला सोड. Every demonic power leave me in Jesus' सर्व name. सैतानी शक्त्या येशूंच्या नावात सोड Say मला. curses leave me in Jesus' name. सगळे शाप येशूंच्या नावात मला सोडून Say जाऊ दे. poverty leave me in Jesus' सगळं name. दारिद्र्य येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Fear leave me in Jesus' सगळी name. भीती येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Leave you devil in Jesus' सोड name. सैताना येशूंच्या नावात. Lord touch them, Lord. प्रभू त्यांना स्पर्श कर प्रभू. Bless them, Lord. त्यांना आशीर्वाद दे प्रभू. Those who need financial blessings, ज्यांना आर्थिक आशीर्वाद हवेत bless them financially. त्यांना आर्थिक आशीर्वाद दे. Yes, there are few people who are in debts. काही लोक इथे आहेत ज्यांना कर्ज झालंय You don't know how to come out of it. आणि त्यांना कळत नाही हे कर्ज मी कसं फेडू. You are in a trap.
तुम्ही जाळ्यात अडकलाय, Somebody has trapped you कोणीतरी तुम्हाला जाळ्यात अडकवलंय, and you don't know what to do. तुम्हाला कळतच नाही आता मी काय करू. You are saying it's better I die. तुम्ही म्हणताय की मी मेलो तर बरं होईल But the बाबा. Lord says, पण प्रभू बोलतोय, save your life प्रभू म्हणतो तुझा प्राण वाचव, because I will save you from this. कारण मी तुला यातनं वाचवणार I आहे. will remove you from this मी death. यातून तुला बाहेर काढणार I आहे. will remove you from this trap. हे कर्ज मी तुझं काढणार आहे, या जाळ्यातनं मी तुला बाहेर काढणार आहे. And I will help you, says the मी Lord. तुला मदत करणार आहे असं देव म्हणतो. I will help you, says the मी Lord. तुला मदत करणार आहे असं देव म्हणतो. Lord, bless all the people. प्रभू आलेल्या सर्व लोकांना आशीर्वाद दे. Whatever they need, give it to या them. लोकांना जी काही गरज आहे ती भागव. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी त्यांना बढती दे. Those who want to travel abroad, help them, ज्यांना Lord. फॉरेनला जायचं त्यांना फॉरेनला जायला मदत कर. Those who need 2-wheelers, 4-wheelers, bless them, Lord. ज्यांना 2-4 चाकी गाड्या हव्यात त्यांना गाड्यांचा आशीर्वाद दे. Let your hand be upon all their तुझा lives. हात त्यांच्या सर्वांच्या जीवनावर येऊ दे. Every broken family, प्रत्येक तुटलेला परिवार reunite them once again in परत Jesus' एकत्र name. होऊ दे येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Those couples who need a blessing of a child, ज्या जोडप्यांना संतानाचा आशीर्वाद हवाय, Lord, I pray you touch them. प्रभू प्रार्थना करतो तू त्यांना स्पर्श कर Touch the wombs आणि त्या बायकांच्या ओटी पोटाला स्पर्श and कर bless them with a आणि त्यांना child. संतानाचा आशीर्वाद दे. In the name of Jesus, I pray. येशूंच्या नावात ही मी प्रार्थना मागतो. Amen and आमेन amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. Give a mighty clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी टाळी वाजवा And don't worry about anything. आणि कशाचीही काळजी करू नका. God will take care of you. देव तुम्हाला सांभाळेल. He will take care of all your needs. देव तुझ्या सगळ्या गरजा भागवेल. Be at peace. शांतीनं राहा. A change is happening. बदल घडत आहे. Change is taking place. बदल घडून येत आहे. Something good will happen. काहीतरी चांगलं होणार आहे. You shall hear good news. नक्की तुला चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद.